आज राम मंदिराचं भूमिपूजन झालं. भैयाजी जोशी म्हणे की भुजबळ साहेब राम भक्त आहेत. आणि हे आपण पहा, आपण हे जे ही बाहेरची भिंत जरी बघितली ना मंदिराचा आवार, हो ताबडतोब लक्षात येईल की हे अतिशय प्राचीन असं मंदिर म्हणायला पाहिजे. जुनं मंदिर म्हणजे 300 वर्ष 250 वर्षापूर्वीचं निश्चित आहे. हो आणि हे अहिल्यादेवींनी बांधलेलं आहे, अहिल्यादेवी होळकरांनी. आणि आतमध्ये जे आहे अर्थात श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणजी, हनुमानजी, शनी अशी ज्या सगळ्या मूर्त्या आहेत, त्याची पूजा अर्चा चालू असते. पण आपण पाहिलं की सगळं बरंचसं ढासळलेलं आहे, हळूहळू वीटकाम आहे. पण तरीसुद्धा हे 250 वर्ष टिकलं हे महत्त्वाचं आहे. पण आता आपण सध्या जे आहे ह्या सगळ्या सुशोभीकरणासाठी शासनातर्फे 2 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये काय काय आपल्याला आणखीन करता येईल ते आपण पाहतो आहोत. पण आपण करणं हे का पहिलंच काम नाही ना. आपण कावणायला पण केलं, सर्व तीर्थ टाकीतला सुद्धा केलं, आपण गोदावरी घाटावर सुद्धा केलं, नस्तनपूरला केलं, कोटमगावला केलं. अनेक ठिकाणी जे आहे ती आपण कामं करतो आहोत. कारण जिथे आता हजारो लाखो लोक जे ऐतिहासिक आहे, जे प्राचीन अहिल्यादेवी, काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशा अतिशय युग पुरुषांनी जे आहे, युगत महात्म्यांनी बांधकाम केलेलं आहे. अशा ठिकाणी लोक जात आहेत, दर्शन घेत आहेत, हजारो लाखो लोक. तर त्याची जे आहे शासनाने सुद्धा मागे जाहीर केलेलं आहे की अशी काही प्राचीन स्थळं आहेत, त्याचं आम्ही पुनरुज्जीवन करणार आहोत आणि व्यवस्थित करणार. तेच काम आपण करतो आहोत. आणि भैयाजी जोशी आहेत राष्ट्रीय स्वयंसंघाचे, मला सगळं त्यांचं आजोळ आहे. आणि त्यांचे बंधू वगैरे जे आहेत फार नेहमाने इथे येऊन जे आहे ह्या मंदिरामध्ये पूजा करत आहेत. ते येणार आहे म्हटल्यानंतर जे आहे मला निरोप आला, आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं आणि त्यांचासुद्धा निरोप आला. त्याप्रमाणे जे आहे आम्ही आलो विशेष दर्शन घेतलं, स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली की काय काय करता येईल, आवश्यक आहे आपल्याला. आता सध्या आपण अनेक कामं आपली सुरू आहेत. विशेषतः जे आहे येवल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आपण पाहिलं कशा रीतीनं ती रूप घेते आहे. आता अशा प्रकारे चांगलं रूप जे आहे ह्या तीर्थस्थानाला आपण देण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि कुंभमेळा येतो आहे, त्याच्या अगोदर सगळं काम व्हावं चांगल्या पद्धतीनं असा आमचा प्रयत्न राहील. आपण आपल्या भाषणात भैयाजींचं कौतुक केलं. आपण म्हणतात की मतदारसंघापुरते हे लोक मर्यादित नाही. ते खरं आहे ना. ही सगळी आता ते मध्य प्रदेशमध्ये राहायला आहेत, बरोबर की नाही, इंदोरला आहेत, आणखीन दुसऱ्या कुठल्या ठिकाणी आहेत. आणि RSSच्या माध्यमातून ज्या काही त्यांच्या शाखा सर्व भारतभर आहेत, कदाचित भारताच्या बाहेरसुद्धा काही आहेत, त्याचे ते त्या संस्थेचे ते जे अनेक जे काही 2, 4, 5, 10 प्रमुख असतील त्यातले प्रमुख आहेत ते. आणि ते आयुष्यभर त्या कामाला त्यांनी ते वाहून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव जे आहे भारतभर आणि जिथे जिथे RSSला मानणारे किंवा RSS संस्थांना हे नाव माहिती आहे. त्यामुळे मी ते सांगितलं की बा हे फक्त एका माझ्यासारखं आम्ही आपलं एका मतदारसंघ किंवा जिल्हा असं काही नाही किंवा राज्यापुरतं सुद्धा नाही, हे अनेक ठिकाणी माहीत असलेलं नाव आहे. जोशी साहेबांनी असंही म्हटलं की आपण एक मोठ्या शक्तीचे प्रतीक आहात आणि मोठ्या शक्तीचे प्रतीक आहात आणि या सर्व शक्तींनी एकत्रित येण्याची गरज आहे. आता त्यांनी जे आहे माझ्याबद्दल थोडी चांगले शब्द ते बोलले, मी त्यांचा आभारी आहे. धुळ्यात अमित शहाची भेट झालेली होती, आज भैयाजी देखील भेटलेले आहेत. राम पावणार असं वाटतं, राम भक्त देखील. आता त्या प्रभू रामचंद्रावर आपण नाशिक आपला हक्कच आहे त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा. राम का नाही पावणार आपल्याला राव? काय साहेब, संजय राऊत यांनी आज सकाळी पवारांवर टीका केलेली आहे. एकनाथ शिंदेंचा त्यांनी सत्कार केला पवार साहेबांनी दिल्लीमध्ये, तर त्याच्यावरनं त्यांनी खूप हल्लाबोल केला की ही एक प्रकारे म्हणजे अमित शहाचाच पवारांनी सत्कार केलेला आहे. कोणाचा? अमित शहा. एकनाथ शिंदेचा सत्कार. आणि ज्यांनी राज्यातलं सरकार पाडलं त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजे असंही ते म्हणतात. असं आहे ना, इंडिया नावाचं जे काही संघटन आहे काय, तर
संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे, पवार साहेब, काँग्रेस हे सगळे एकत्रित संघटना, तिथं एकमेकाच्याबद्दल काय बोलले त्याच्यावर मी काय बोलणं बरोबर नाही ना, है की नाही? पण जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे साहेब, दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होतं आहे त्या ठिकाणी देखील दलाली सुरू आहे सर्व, आणि शरद पवारांनी तिथे दलाली करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला, हे दुर्दैव आहे असं पण म्हटलं त्यांनी. आपल्यालाही अनुभव आहे एक काय मी ते काय ऐकलं नाही काय, आणि मग ज्याने काय ऐकलं असेल ते काय त्याच्यावर प्रतिक्रिया देतील, मला काही कल्पना नाही आहे तसं काय. साहेब, रायगड नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही अशातच काल अजितदादांनी ऑनलाईन बैठक ही घेतलेली आहे. कधी ठरणार पालकमंत्री नाशिक? ते अजितदादांना आणि शिंदे साहेबांना आणि मुख्य म्हणजे फडणवीस साहेबांना विचारणार. मला काय विचारायचं, मी 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 एक आमदार आहे काय, जेवढं इतर आमदारांना माहिती तेवढंच मला माहिती आहे, जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे. आपले राष्ट्रवादीचे धनंजय सर्वाधिक मुंडे- आमदार आहेत, धनंजय- 7 आमदार सर्वाधिक आपले आहेत. आ? जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आपले आहेत राष्ट्रवादीचे, पण आपला दावा आहे का काँग्रेस? मला माहिती नाही, दावा आहे की नाही ते पण मला माहिती नाही, धन- दावा आहे की नाही तेही माहिती नाही, वादा आहे की नाही ते पण माहिती नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांची कुजबूज सुरू आहे, नाराजी व्यक्त करता येते. काय वाटतं आपल्याला या सगळ्या आरोपांच्या बघ, पार्श्वभूमीवर? कुजबूज म्हटल्यानंतर ती जे आहे हे भिंती आड वगैरे किंवा आपसात होते, आता त्याच्यावर आपण काय बोलायचं आहे की नाही, कुजबूजच आहे ती. संजय राऊत एक खासदार आहेत आणि साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरलेलं असताना अशा स्वरूपाची टीका करणं आपल्याला योग्य वाटतं का? म्हणजे ते पवारसाहेब असो किंवा साहित्य संमेलनाचा विषय असो. मला सांगा, अरे संजय राऊत जे आहे अनेक वर्ष खासदार आहेत, एका मोठ्या पक्षाचे जे आहेत प्रवक्ते आहेत, आणि एका मोठ्या वर्तमानपत्राचे सुद्धा ते कार्यकारी संपादक आहेत, त्यांना मी सांगावं किंवा त्यांच्यावर मी टिप्पणी करावी असं मला वाटत नाही. काय आता ते तेवढं बोलतं, मला तर सोडा बरं होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.